हाय हॅलो, मी तुमची रेकी ग्रँड मास्टर अँड कोच आशा चव्हाण. आज मी आहे मिशिगन येथे. तुम्ही जसं पाहिलं मागे मी तुम्हाला संथ पाणी दाखवलं होतं तलावाचं, आणि आता खळखळतं पाणी. त्याचं आयुष्य कसं असतं, जसं शांत स्मूथ आयुष्य जातं त्याप्रमाणे आयुष्य खळखळतं असतं. हे मी तुम्हाला दाखवलं की पाणी कसं वेग आहे. पहा, जिथे आपल्याला मार्ग मिळतो तिथून पाणी जातं. तसंच आपण आयुष्यात एकच गोष्ट धरून बसली नाही पाहिजे. आपल्याला जिथे पॉझिटिव्ह आणि योग्य दिशा दिसते त्या दिशेने आपण गेलं पाहिजे, सकारात्मकतेकडे गेलं पाहिजे, पॉझिटिव्ह नेहमी राहिलं पाहिजे. सो मी नेहमी सांगते की आयुष्य आहे ह्या निसर्गाच्याकडून शिका. जसं शांत असतं तसं कधी बेफाम असतं. जसं हे आपण नदी बघतो आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पण असं कधी कधी बेफाम झालं पाहिजे, पण कुठल्या तरी गोष्टीला, योग्य गोष्टीला धरून. बेफाम होण्यामध्ये पण बरेच प्रकार असतात, त्याच्यावर मला कमेंट्स पण नक्कीच येतील. बेफाम म्हणजे प्रत्येक वेळी लगाम सुटलेलाच असतं असं नाही. लगाम ही आपण योग्यरित्या आपल्या हातात धरून आपण आयुष्य छान बेफामपणे जगू शकतो. स्वतः अनुभव घेते आहे मीही करते ते, आणि माझ्या स्टुडंट्सला पण मी सांगत आहे. तर आज मी आहे मिशिगन इथे सुंदर अशा रिव्हर साईडला, आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवत आहे. तर मी नेहमी सांगते की पॉझिटिव्ह राहा. आणि हे सगळं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळायला कोण ना कोणतरी कारणीभूत असतं. जशी माझी मैत्रीण, आता सध्या माझी व्हिडिओग्राफर आहे स्नेहा, तिच्याकडे मी आलेली आहे मिशिगनमध्ये. तिच्यामुळे मला एवढं छान स्वर्गसुख पाहायला मिळालं. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं छान दिसेल त्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये येणं आणि ते पाहणं त्यासारखं सुख नाही आहे. आणि ते असायला आपल्याला, मी नेहमी तुम्हाला मैत्रीवर पण बोलते, नेहमी मैत्री खूप कामाला येते. सो माझी एका मैत्रीला मिस करते. मी तिचं नाव घेणार नाही, ती ओळखेल की आम्ही तिला खूप मिस करतो आहे. की नक्कीच आम्ही पुन्हा ट्रायो आमचं एक ट्रिप होणार आहे. आणि असंच आयुष्य जगा, छान जगा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. आणि नेहमी म्हणते त्याप्रमाणे जियो और जीने दो, जगा, जगू द्या. बाय बाय, स्टे ट्यून.